नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, आयटीआय ऍडमिशनची प्रोसेस सुरू झालेली आहे. आयटीआयला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुमची 10वी पास असेल, 10वी नापास असेल, ग्रॅज्युएशन, 12वी काही झालेलं असू द्या, तुम्ही आयटीआयला ऍडमिशन घेऊ शकता. आयटीआय ऍडमिशनचे ऑनलाईन फॉर्म सुरू झालेले आहेत. ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म कसा भरायचा आहे हे आपण या व्हिडिओमध्ये A to Z प्रोसेस लाईव्ह पाहणार आहे. तर व्हिडिओ नक्की आपला शेवटपर्यंत पहा. आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे. admission.dvet.gov.in या वेबसाईटची लिंक खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा दिलेली आहे. इथं आल्यानंतर नोटिफिकेशन मध्ये तुम्हाला ही जी PDF आहे ती PDF तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची आहे. यामध्ये सर्व माहिती दिलेली आहे. ऍडमिशनची जी काही प्रोसेस आहे यामध्ये सगळं वाचून घ्यायचं आहे, त्यानंतरच फॉर्म भरायचा आहे. आता फॉर्म भरण्याची शेवटची तारीख सुद्धा इथे पाहू शकता. ऍडमिशन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 30 जून 2024 पर्यंत देण्यात आलेली आहे. तसेच तुम्हाला जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करावं लागतं, शेजारील कोणत्याही आयटीआयच्या कॉलेजमध्ये जाऊन डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करायला लागतात, ते 5 जून पासून सुरू होणार आहेत. ते 1 जुलै 2024 पर्यंत तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करू शकता. तसेच जे काही बाकीचं पहिली फेरी कधी राहते, अंतिम यादी कधी असते, जे काही मेरिट लिस्ट लागतात ते कशा पद्धतीने राहतात, सर्व टाइम टेबल एकदा वाचून घ्या आणि त्यानंतर फॉर्म भरा. तर इथे मी आता हे स्किप करतो, हे कट करून टाकतो आणि ऍडमिशन फॉर्म कसा भरायचा ते तुम्हाला सांगतो. तर इथे यायचंय, होम पेज वरती आल्यानंतर तुम्हाला राईट साईडला कॅन्डिडेट लॉग इन वरती क्लिक करायचं आहे आणि पहिला ऑप्शन निवडायचा आहे न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन. कारण आपण नवीन आहात तर न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन आपण अकाउंट उघडायचं आहे. अकाउंट उघडण्यासाठी आपल्याला 5 स्टेप दिलेल्या आहेत. पहिली स्टेप आहे कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन, ज्यामध्ये न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन कसं करायचं. तर 10वीची जी काही माहिती आहे ती तुम्हाला टाकायची आहे. 10th स्टँडर्ड एक्झाम बोर्ड डिटेल्स. आता पहिला विचारलं जाईल की तुम्ही कोणत्या बोर्ड मधून आलेला आहात. महाराष्ट्र स्टेट बोर्ड मधून एक्झाम दिलेली आहे का तुम्ही दुसऱ्या कोणत्या बोर्ड मधून एक्झाम दिलेली आहे. तर इथे ऑप्शन दिलेले आहेत, सीबीएसई आहे, ICSE आहे, महाराष्ट्र बोर्ड. तर मी महाराष्ट्र बोर्ड सिलेक्ट करतो. तुमचा जो बोर्ड असेल तो सिलेक्ट करा. त्यानंतर तुम्हाला 10वीचे डिटेल्स, सीट नंबर विचारलाय तुमच्या मार्कशीट वरती 10वीच्या पहा सीट नंबर काय आहे तो टाका. इयर ऑफ एक्झाम, एक्झाम कधी तुम्ही पास झाला किंवा तुम्ही परीक्षा देत असाल तर एक पास कधी झाला ती काही जी तारीख आहे ती तुम्हाला इथे टाकायची आहे. त्यानंतर मंथ, कधी कोणत्या मंथ मध्ये पास झाला ते. त्यानंतर डेट ऑफ बर्थ, जन्मतारीख तुमची जी असेल सगळीकडे ती जन्मतारीख व्यवस्थित टाका. त्यानंतर कॅन्डिडेट डिटेल्स, फर्स्ट नेम टाका, पहिलंच नाव टाकायचं आहे फर्स्ट नेम. त्यानंतर लास्ट नेम म्हणजे नाव आणि आडनाव टाका. वडिलांचं नाव इथे तुम्हाला टाकायचं नाही. त्यानंतर मोबाईल नंबर विचारला जाईल, एक मोबाईल नंबर टाका, दुसरा अजून एक असेल तर टाका. त्यानंतर ईमेल ID विचारला जाईल तो टाका. व्यवस्थित टाकून घ्यायचे. एक पासवर्ड बनवा, तुमचं नाव @123 अशा पद्धतीने, आणि पुन्हा एकदा पासवर्ड जो आहे तो तुम्हाला कन्फर्म करायचा आहे, तो आहे तसं टाकायचा आहे. अशा पद्धतीने एक बेसिक माहिती आहे ही एकदम व्यवस्थित फिल करायची आहे. पासवर्ड बनवायचा आहे आणि कॅप्चा दिलाय जो बॉक्समध्ये दिसतंय तसं टाका आणि रजिस्टर बटनावरती क्लिक करा. सिंपल प्रोसेस आहे. जसं तुम्ही रजिस्टर कराल तर तुम्हाला एक रजिस्ट्रेशन नंबर जो आहे तो एक भेटेल. यालाच आपण युजर ID म्हणतो किंवा रजिस्ट्रेशन नंबर सुद्धा म्हणतो. याचा फोटो काढून घ्या आणि याला कॉपी करून घ्या. त्यानंतर आता या पेजवरती पुन्हा येऊन तुम्हाला कॅन्डिडेट लॉग इन वरती क्लिक करायचं. आता तुम्हाला दुसरा ऑप्शन निवडायचा रजिस्टर कॅन्डिडेट लॉग इन. कारण आपण पहिल्यांदा अकाउंट उघडलं, आता आपण लॉग इन करणार आहे. तर कॅन्डिडेट लॉग इन मध्ये तुमचा जो काही रजिस्ट्रेशन नंबर आता भेटला होता तो टाका आणि जो पासवर्ड बनवला होता तुम्ही तो टाकून कॅप्चा टाकून लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला इंटरफेस दिसेल. इथे तुम्हाला होम पेजवरती स्टेटस सुद्धा दिसेल की तुम्ही आता अजून इनकम्प्लीट आहे तुमचा फॉर्म तुम्ही भरलेला नाही, फीज पेड केलेली आहे का नाही हे सुद्धा दाखवेल. तर ही सगळी माहिती तुम्ही या स्टेटस मध्ये पाहू शकता. ऑप्शन फॉर्म सुद्धा पेंडिंग आहे, सगळं आपलं पेंडिंग आहे. आता आपण स्टार्ट करूयात फॉर्म भरायला. तत्पूर्वी लेफ्ट साईडला तुम्हाला ऑप्शन आहेत सर्च ITIचे ट्रेड वगैरे सर्च करू शकता. त्यानंतर ऍप्लिकेशन फॉर्म, ऍडमिशन ऍक्टिव्हिटीमध्ये पासवर्ड चेंज करायचा, अशा पद्धतीने ऑप्शन आहेत. आपल्याला ऍडमिशन ऍक्टिव्हिटीमध्ये पहिला ऑप्शन आहे ऍप्लिकेशन फॉर्म, याच ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. बाकी कोणतेही ऑप्शन चालणार नाहीत. तर ऍडमिशन ऍक्टिव्हिटीमध्ये पहिला ऑप्शन ऍप्लिकेशन फॉर्म वरती क्लिक करायचं. ही नोटीस येईल, ही सगळी वाचून घ्यायची आणि खाली येऊन तुम्हाला ओके बटनावरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही ओके कराल तर हा जो फॉर्म आहे, पहिली स्टेप आहे कॅन्डिडेट प्रोफाईल, ही ओपन होईल. तुमचा रोल नंबर पहा बरोबर आहे का, नसेल बरोबर दुरुस्त करून घ्या आत्ताच. जन्मतारीख बरोबर आहे का चेक करा. त्यानंतर खाली रजिस्ट्रेशन नंबर बरोबर आहे का, फर्स्ट नेम नाव बरोबर आहे का, स्पेलिंग सहित व्यवस्थित टाकायचं आहे. 10वीच्या मार्कशीट वरती जसं स्पेलिंग असेल तसंच टाकायचं आहे. मेल फिमेल जे काही सिलेक्ट करा. डेट ऑफ बर्थ बरोबर आहे का पहा. नॅशनॅलिटी
त्यानंतर मदर टंग मराठी लँग्वेज आहे का, रिलिजन आपला धर्म कुठला आहे, तो धर्म इथं हिंदू बुद्धिस्ट जे काही असेल ते सिलेक्ट करा. कास्ट आपली विचारली जाईल, ओपन आहात का, ओपन मध्ये EWS सर्टिफिकेट आहे, ST आहात, SC आहात, VJNT, NTE, B, NTC, NTD, OBC, SBC आणि आता आरक्षण भेटले मराठ्यांना SCBC, हे सुद्धा ऑप्शन आहेत. तर तुमच्याकडे जे काही डॉक्युमेंट्स आत्ता आहेत तेच तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे आहेत. ज्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट, जर कास्टमध्ये येत असाल तर कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे. SCBC मध्ये मराठा कास्ट सर्टिफिकेट सुद्धा लागणार आहे. EWS मध्ये असाल तर ओपन EWS, जर तुमच्याकडे कोणतंच सर्टिफिकेट नसेल ओपन मध्ये फॉर्म भरायचा तर ओपन. त्यानंतर कास्ट विचारली जाईल, जी कास्ट आहे ती तुमची निवडा किंवा टाका. त्यानंतर खाली डायरेक्टली तुम्हाला अॅन्युअल फॅमिली इन्कम विचारला जाईल. कौटुंबिकचं जे काही वार्षिक उत्पन्न आहे तुमचं ते किती आहे, बिलो 1 लाख, 1 लाखाच्या वरती जो काही स्लॅब आहे तो स्लॅब इथे निवडा आणि खाली नेक्स्ट पेज वरती क्लिक करा. नेक्स्ट पेज वरती क्लिक केल्यानंतर स्टेप्स 2 येते, ज्यामध्ये ऍड्रेस विचारला जाईल. कंट्री निवडा आपली इंडिया, त्यानंतर ऍड्रेस विचारला जाईल, ज्यामध्ये तुम्ही जिथे राहताय तो ऍड्रेस टाका, ऍड्रेस लाईन 1, ऍड्रेस लाईन 2. त्यानंतर आपल्याला खाली जिल्हा विचारला जाईल, स्टेट महाराष्ट्र, तालुका तुम्ही कोणत्या तालुक्यामध्ये राहताय, ऍड्रेस विचारलाय. त्यानंतर तुमचं जे काही गाव आहे ते टाका आणि पिनकोड टाका आणि नेक्स्ट पेज वरती क्लिक करा. पुढे येणार आहात. पुढे आल्यानंतर थर्ड स्टेप आहे, ज्यामध्ये पॅरेंट्स चे डिटेल्स तुम्हाला द्यायचे आहेत. आता पॅरेंट्स डिटेल्स मध्ये तुम्हाला विचारलं जाईल ऑर्फन कॅन्डिडेट आहात का, म्हणजे अनाथ आहात का. अनाथ असाल तर तुम्ही इथे येस करा आणि जी काही माहिती आहे इथे खालची, कसे अनाथ आहात तुम्ही, तुमचे संस्थेत असाल तर त्यांचे नाव, पॅरेंट्स असतील पॅरेंट्सचे नाव, स्टेट कुठल्या जिल्ह्यातून आहात, कुठल्या तालुक्यात, हे माहिती तुम्हाला विचारली नसेल तर डायरेक्टली नो करायचं आहे. त्यानंतर खाली यायचं आहे. खाली पर्टिक्युलर्स विचारले जातील, म्हणजे आई आणि वडिलांची दोघांची माहिती जी आहे ते विचारली जाईल. पहिल्यांदा आहे फर्स्ट नेम, तर इथे काय टाकायचं आहे, वडिलांचं नाव तुम्हाला टाकायचं आहे. वडिलांचं नाव इथे जेव्हा टाकाल तेव्हा तुमच्या नावामध्ये ते ऍड होईल. त्यानंतर आईचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर आईचं आणि वडिलांचं दोघांचं आडनाव, लास्ट नेम, सरनेम मध्ये विचारलं जाईल. वरती नाव, खाली आडनाव, आईचं आणि वडिलांचं. त्यानंतर खाली यायचं आहे व्यवसाय काय करतात, वडील काय व्यवसाय करतात, आई काय व्यवसाय करते, व्यवसाय करत नसेल तर नॉट एम्प्लॉयड, स्वतः बिझनेस वगैरे असेल तर सेल्फ एम्प्लॉयड. अशा पद्धतीने तुम्ही हे ऑप्शन सिलेक्ट करायचे आहेत. एकदम सोपा फॉर्म आहे. जे काही आई वडील दोन्ही काय करतात, सेल्फ एम्प्लॉयड असेल ते तुम्ही टाका. त्यानंतर कोणत्या जिल्ह्यातून वगैरे आहेत ते विचारलं जाईल. आता जे काही डोमासाईल म्हणजे कुठे राहतात ते विचारलं जाईल. हे ऑप्शन सिलेक्ट होत नसेल तर सोडून द्या. खालचे जे काही ऑप्शन आहेत ते इथे सिलेक्ट होत नाहीत, ते आपल्यासाठी नाहीत, तर ते सोडून द्या. खाली तुम्हाला अॅन्युअल इन्कम, वडिलांचं जे काही वार्षिक उत्पन्न आहे ते कोणत्या स्लॅबमध्ये येतं ते स्लॅब इथे विचारलेत, ते स्लॅब इथे टाका. जे इन्कम सर्टिफिकेट तुमचं असेल तेच त्यामध्ये जे आहे तेच टाका. तर इथे आई किंवा वडिलाचं नसेल इन्कम तर नो इन्कम म्हणून सुद्धा तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्यानंतर डोमासाईल, जिथे आपण राहतो तो आपला महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करा. त्यानंतर अधिवास जिल्हा तुमचा, जिथे कोणत्या जिल्ह्यामध्ये राहतो तो जिल्हा सिलेक्ट करा आणि कोणत्या तालुक्यामध्ये येतं ते इथे सिलेक्ट करायचं आहे. आई आणि वडील दोघांचं इथे सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर नेक्स्ट पेज वरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट पेज वरती क्लिक केल्यानंतर पुढे तुम्हाला विचारलं जाईल जे काही डिफेन्स कॅटेगरी, ऍडिशनल डिटेल्स आहेत, एक्स्ट्रा डिटेल्स आहेत. डिफेन्समध्ये जर तुम्ही येत असाल तर येस करून कोणत्या डिफेन्स, कोणत्या कॅटेगरीमध्ये येतात डिफेन्समध्ये तर ते विचारलं जाईल, ते टाका. नसेल तर नो करा. त्यानंतर पर्सन विथ डिझॅबिलिटी दुसरा ऑप्शन आहे, ज्यामध्ये अपंग असेल तर येस करा. किती टक्के अपंग आहे ती टक्केवारी टाका. कशामध्ये अपंग आहे ती कॅटेगरी टाका आणि सब कॅटेगरी सुद्धा विचारलं जाईल ती टाका. जर अपंग तुम्ही असाल तर, नसेल तर इथे तुम्हाला नो करायचं आहे. अपंग असाल तर सर्टिफिकेट सुद्धा लागेल, तर नसेल तर डायरेक्टली नो करा. अदर डिटेल्स मध्ये तुम्हाला विचारलं जाईल की तुम्ही जी काही इंटरमिडिएटची चित्रकला परीक्षा आहे ती तुम्ही पास झालात का. पास झाला असेल तर येस करा, तुम्हाला अधिक जे काही मार्क्स आहेत ते मिळतील. स्पोर्ट्समध्ये जर असाल तरी सुद्धा तुम्हाला जास्त मार्क मिळतील. जर कॅटेगरी इथे स्पोर्ट्समध्ये डिस्ट्रिक्ट, स्टेट, नॅशनल लेवलला असाल तर येस करून तुम्ही लिहू शकता. नसेल तर डायरेक्टली नो करा. तसेच बालसभागृहामधून जर तुम्ही उत्तीर्ण झालेले उमेदवार असाल तर तुम्ही इथे येस करू शकता. नसेल झाला तर नो करू शकता. हे अदर डिटेल्स आहेत, जे काही तुमच्याकडे असेल तुम्ही इथे येस करू शकता. इंटरमिडिएटचं असेल, स्पोर्ट कॅटेगरीचं असेल, बालसुरू असेल तर येस करा, नसेल तर नो करा. त्यानंतर नेक्स्ट पेज वरती क्लिक करायचं आहे. पुढे तुम्हाला 5वी स्टेप आहे, ज्यामध्ये एंट्री क्वालिफिकेशन टाकायचे. आता स्कूल तुमचं जे काही 10वीची शाळा होती ती कुठे होती, महाराष्ट्रात होती तर महाराष्ट्र सिलेक्ट करा. महाराष्ट्राच्या बाहेर जर तुमची शाळा होती तर बाहेर सिलेक्ट करा किंवा आउटसाईड, जे काय असेल ते सिलेक्ट करा. मी महाराष्ट्र सिलेक्ट करा. त्यानंतर स्कूल डिस्ट्रिक्ट, तुमचा जो 10वीचा शाळा होती त्या शाळेचा जे काही जिल्हा आहे तो सिलेक्ट करा. शाळेचा जो काही तालुका आहे 10वीचा तो सिलेक्ट करा. त्यानंतर शाळेचा
जे काही गाव आहे जिथे तुमची 10वी शाळा होते ते गाव सिलेक्ट करा. त्यानंतर आर यू 10th पास, 10वी पास आहात का तुम्ही, तर येस करा. 10वी पास नसेल, जे काही नापास झाले असतील ते परत परीक्षा देतील, ते नो करतील. जर आता तुम्ही 10वी पास आहात तर येस करायचं आहे. त्यानंतर टेक्निकल सब्जेक्ट तुम्हाला 10वीला होता का, 10वीला जर टेक्निकल सब्जेक्ट असेल तर येस करा, नसेल तर नो करा. त्यानंतर डू यू बिलॉंग्स टू ब्लाइंड हँडिकॅप स्कूल, जर तुम्ही हँडिकॅप स्कूलमधून वगैरे आला असाल तर तुम्ही येस करा, अन्यथा नो करा. त्यानंतर तुमच्याकडे इथे 10वीचं जे काही मार्कशीट आहे त्यामध्ये विज्ञान आणि गणित SSCला म्हणजे 10वीला विज्ञान आणि गणित विषय होऊन तुम्ही उत्तीर्ण आहात का, असाल तर येस करा, त्यानंतर नसेल तर नो करा. खाली या, खाली सब्जेक्टचे विषयाचे मार्क्स टाकायचे आहेत. कितीपैकी तुम्हाला किती मार्क पडले, मार्कशीट घ्या आणि एकदम व्यवस्थित जे काही मार्क्स पडले ते टाका. 100 पैकी असतील ते टाका. किती आउट ऑफ मार्क्स, 100 पैकी किती पडले, 150 पैकी किती पडले, 100 पैकी किती पडले, अशा पद्धतीने सगळी माहिती टाकायची. अशा पद्धतीने तुमचे पर्सेंटेज येतील. इथे थोडेफार तुमचे मार्क्स वाढतील जर तुम्ही इंटरमिडिएटची परीक्षा वगैरे दिली असेल, टेक्निकल सब्जेक्ट वगैरे असेल, डिफेन्स कॅटेगरीमध्ये असतील, स्पोर्ट्समध्ये वगैरे असतील तर त्यांना जास्त मार्क येतील आणि तिथे पर्सेंटेज तुमचे कमी जास्त होऊ शकतात. ही गोष्ट लक्षात ठेवा. पर्सेंटेज पहा, खाली या. त्यानंतर 12वी जर पास झाला असाल तर तुम्ही येस करू शकता, पण लक्षात ठेवा हे येस कधी करायचं ते समजून घ्या. जर तुम्ही 12वी पास झाला असाल आणि तुम्हाला जिओ इन्फॉर्मॅटिक्स असिस्टंट जर या ट्रेडसाठी जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल आणि तुमची 12वी झाली असेल तरच तुम्ही इथे 12वी झाली म्हणून तुम्ही माहिती टाकू शकता. जर तुम्हाला या ट्रेडसाठी ऍडमिशन नसेल घ्यायचं तर तुमची 12वी झाली नाही झाली तरी तुम्ही नो करा. त्यानंतर खाली या. खाली तुम्हाला विचारलं जाईल हायेस्ट क्वालिफिकेशन तुमचं काय झालंय, म्हणजे जास्तीत जास्त तुम्ही किती शिकलाय. 10वी झाली आहे, 12वी झाली आहे, ग्रॅज्युएशन झालंय, डिप्लोमा झालाय. जास्तीत जास्त तुम्ही जे काही शिकला असाल, कोणी 10वी पास झालेलं आहे, कोणी 12वी पास झालंय तरी सुद्धा डिप्लोमा ITला फॉर्म भरतंय, कोणी ग्रॅज्युएशन झाले तरी सुद्धा फॉर्म भरतंय. तर ती इथे माहिती तुम्हाला द्यायची. जास्तीत जास्त शिक्षण झाले ते द्या आणि कशामध्ये तुमचं शिक्षण झालं ते देऊन खाली नेक्स्ट पेजवरती क्लिक करा. नेक्स्ट पेजवरती क्लिक केल्यानंतर पुढची 6वी स्टेप आहे ज्यामध्ये जे काही ट्रेनिंग डिटेल्स विचारले जातील. आता आर यू अपियर फॉर ITI, म्हणजे प्रिव्हियसली तुम्ही ITIला वगैरे ऍडमिशन घेतलं असेल तर तुम्ही येस करा. आणि हे ऍडमिशन तुम्ही कधी घेतलं, ITIला पास वगैरे झाला का, अशा पद्धतीने कोणत्या इयरला पास झाला, ITIचं जे काही संस्था होती, कॉलेजचं नाव जे होते ते इथे टाकू शकता, ट्रेड कोणता होता ते टाकू शकता. जर तुम्ही ITIला मागच्या वर्षी ऍडमिशन घेतलं असेल त्यामध्ये, नसेल तर इथे नो करा आणि त्यानंतर खाली नेक्स्ट पेजवरती क्लिक करा. पुढे येणार आहात आपण 7व्या स्टेपमध्ये. आता कॅन्डिडेट होम डिस्ट्रिक्ट. आता तुमचं जे काही जिल्हा आहे तो जिल्हा तुम्हाला इथे निवडायचा आहे, जिथे तुम्ही राहता. तो जिल्हा निवडल्यानंतर तुम्ही कोणत्या टाईपमध्ये येतात ते इथे दाखवलं जाईल. त्यानंतर खाली आता तुम्हाला जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं आहे, तुम्ही कोणत्याही संस्थेमधून, कॉलेजमधून, खाजगी असेल ITIचं कॉलेज किंवा सरकारी ITIचं कॉलेज असेल, तिथे जाऊन तुम्ही हे व्हेरिफिकेशन करू शकता. तर ते व्हेरिफिकेशन करण्यासाठी तुम्हाला कोणत्या कॉलेज सिलेक्ट करायचं आहे ते विचारलं. तर जो काही तुम्ही फॉर्म भरणार आहात तो तुम्हाला संस्थेमध्ये म्हणजेच ITIचं जे काही खाजगी किंवा प्रायव्हेट कॉलेज आहे तिथे जाऊन तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं आहे. तर जे जवळ कोणतं असेल तो जिल्हा सिलेक्ट करा, जवळ जो कोणता तालुका असेल तो तालुका सिलेक्ट करा आणि जवळचं जे काही तुम्हाला इन्स्टिट्यूट दिसतंय म्हणजे संस्था म्हणजेच कॉलेज जे काही दिसतंय ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. आता जे तुम्ही इथे सिलेक्ट कराल तिथे जाऊन तुम्हाला तुम्ही जी काही माहिती भरली ते सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन जायचे आणि या कॉलेजला दाखवायचे. जे तुम्ही इथे सिलेक्ट केलेलं आहे त्या कॉलेजमध्ये जाऊन तुमचे डॉक्युमेंट्स जे आहेत ते व्हेरीफाय करून घ्यायचे. तुमचे डॉक्युमेंट्स एकदा व्हेरीफाय केले तर पुढची प्रोसेस आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. आता तुम्ही कॉलेज सिलेक्ट करा आणि ऍक्सेप्ट क्लिक करून मेक पेमेंट वरती क्लिक करा. जे काही पेमेंट तुम्हाला करायचं आहे 100-150 रुपयाचं ते तुम्हाला इथे येईल. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, UPI आणि गुगल पे, फोन पेने करू शकता. UPI ऑप्शन सिलेक्ट करून तुम्ही UPI ऍड्रेस टाका आणि गुगल पे, फोन पेने सुद्धा पेमेंट इथे करू शकता. मी इथे UPI ID टाकतो आणि पेमेंट करतो. पे नाव या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने इंटरफेस येईल. तुमचं पेमेंट येईल. तुम्ही फोन पे, गुगल पे मधून पेमेंट करा, डेबिट कार्डने पेमेंट करा. पेमेंट झाल्यानंतर ऍप्लिकेशन फॉर्मची पेड सक्सेसफुली केलेली अशा पद्धतीने तुम्हाला मेसेज दाखवेल. त्यानंतर डाउनलोड ऑप्शनवरती क्लिक करा. एक PDF तुम्हाला डाउनलोड होईल. ही डाउनलोड आहे, जी PDF आहे ती म्हणजे ऍप्लिकेशन फॉर्मची पेमेंट केलेली. त्यानंतर खाली येऊन तुम्हाला नेक्स्ट पेजवरती आता क्लिक करायचं आहे. आपलं पेमेंट झालेलं आहे. नेक्स्ट पेजवरती आलेलो आहोत ज्यामध्ये तुम्हाला आता सगळं स्टेप कंप्लीट झालेले आहेत. थोडं खाली यायचं आहे आणि जे काही आपलं ऍप्लिकेशन फॉर्म भरलेला आहे त्याची प्रिंट काढून घ्यायची आहे आणि इथे तुम्ही ती प्रिंट खाली येऊन इंग्लिशमध्ये सुद्धा काढू शकता आणि मराठीमध्ये सुद्धा काढू शकता. तर अशा पद्धतीने हा संपूर्ण फॉर्म भरायचा आहे. याची प्रिंट काढून घ्यायची आहे
इंग्लिशमध्ये सुद्धा प्रिंट काढायचे आणि जे पेमेंट केलेलं आहे त्याचे सुद्धा प्रिंट काढायचे आहे. दोन्ही प्रिंट तुम्हाला जपून ठेवायचे आहेत. ते प्रिंट काढून घ्यायचे आहेत आणि या प्रिंट सगळ्या काढून घ्या. याच्यासोबत तुम्हाला जे पेमेंट स्लिप आहे त्याचे सुद्धा प्रिंट काढून घ्या आणि डॉक्युमेंट्स जे आहेत ते याच्यासोबत तुम्हाला जोडायचे आहेत आणि जे काही तुम्ही कॉलेज निवडलं आहे तिथे जाऊन तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जेव्हा तुमचं होईल त्यानंतर ऑप्शन फॉर्म सुरू होतील आणि ऑप्शन फॉर्म आपण पार्ट 2 दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. जेव्हा ऑप्शन फॉर्म सुरू होतील तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लवकरात लवकर आता करून घ्या जर तुम्ही फॉर्म भरला असेल. आणि येणाऱ्या आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये ऑप्शन फॉर्म कसा भरायचा तो पाहू. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. व्यवस्थित फॉर्म भरा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.